नमस्कार, रामकृष्ण हरिमाऊली। आज आषाढी एकादशीच्या निमित्त आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मागील महिन्याभरापासून चालू असलेल्या आषाढी वारीत ज्यांना कामाच्या निमित्ताने सहभागी होता आलं नाही त्यांनी आज CSMT येथे प्रति पंढरपूर उभारलंय। ठाणे ते CSMT असा भजन मंडळाचा प्रवास आज आपण अनुभवला। हा प्रवास तुमच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचवणार आहोत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर आता आपल्या बरोबर विठू माऊली सेवा समितीचे अध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ भजन मंडळाचे सचिव आणि प्रतिनिधी सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडून या उपक्रमाविषयी जाणून घेऊया। मी राजेश गोविंद पालकर, विठू माऊली सेवा समितीचा मी अध्यक्ष आहे। आज माऊली तुम्ही बघताय की एवढा जो जनसमुदाय आहे, हरिभक्त इथे जमा झालेले आहेत। यासाठी आमच्या विठू माऊली सेवा समिती ठाणे आणि आमचे स्वामी समर्थ भजन मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आमचा कार्यक्रम आहे। दिंडी सोहळा आहे, पालखी सहित आम्ही दिंडी आणतो आणि ही दिंडी आम्ही सुरुवातीला दत्त मंदिर जे ठाण्याला आहे फुल मार्केटच्या इथून तिची पूजा अर्चा करून आम्ही लोकल पकडून या ठिकाणी आम्ही पोहोचतो। हे आमचं 15वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी न चुकता आम्ही इथे येतो। याला कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष रेल्वे प्रवासी भजन मंडळामध्ये भजन करणारे लोक आहोत। आमचा जनसमुदाय मोठा आहे, भक्तगण मोठे आहेत, प्रत्येकाची मंडळ आहेत आणि ही सर्व मंडळ जवळजवळ आमच्या या सेंट्रल लाईनला 300-350 मंडळ आहेत, पश्चिमला आहेत, हार्बरला आहेत। या सगळ्या ठिकाणी तिन्ही लाईनमध्ये ही भजनी मंडळ आहेत, रोज नित्यनेमाने भजन करतात आणि आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहतात आणि तो आजचा दिवस। आणि हे करत असताना खूप मेहनत आहे याच्या पाठीमागे, सर्वांना सांगणं, तिथून शिस्तबद्ध करणं।